सकाळची वेळ होती. गावच्या किनाऱ्यावरती ती शाळा जी कधी लहान मुलांच्या हास्याने गुंजून जायची, आता ते खंडर बनलं होतं. तुटलेली भिंत, जमलेले छत आणि सुनी खिडकी. जसं की ही शाळा आता आपल्या गेलेल्या वेळांनाही आठवणींमध्ये गुंतवत होती. त्याच खंडर पडलेल्या शाळेच्या बाहेर मास्टर दीनानाथ बसले होते. वयाने त्यांची कंबर वाकवली होती, पण डोळ्यामध्ये अजूनही शिक्षाची तीच लौ जळत होती. तेवढ्यातच तिथे मीरा येते. अरे मीरा, तू शहरातून कधी आलीस? मास्टरजी, काल रात्रीच मी परत आली आहे. तर मग तू या गावामध्ये वापस का आलीस? तुझी तर अभ्यास पूर्ण झाला आहे, तर तुला आता शहरामध्ये काही चांगली नोकरी केली पाहिजे. एवढं ऐकून मीरा चकित होते. तिची नजर स्वतःहूनच त्या खंडर पडलेल्या शाळेकडे जाते, जिथे कधीतरी तिने शिक्षण घेणं शिकलं होतं. नाही मास्टरजी, मला तुमची लहानपणीची शिक्षा अजूनही आठवते. तुम्ही सांगितलं होतं की शिक्षित झाल्यानंतर दुसऱ्यांना शिक्षित करणं हे खूप पुण्याचं काम असतं. आता मी इथे आली आहे आणि मी आता या खंडर झालेल्या शाळेला परत उघडणार. एवढं ऐकून मास्टर दीनानाथच्या डोळ्यामध्ये चमक येते. काय खरंच? हा मास्टरजी, खरंच. एवढं बोलून मीरा तिथून निघून जाते. काही दिवसानंतर मीराने आपल्या इरादांना कामामध्ये परिवर्तित करायला चालू केलं. गावातल्या लोकांबरोबर त्या खंडर पडलेल्या शाळेला ठीक करायला लागली. भिंतींवरती नवीन पेंट चढलं, तुटलेली छत ही ठीक झाली, जमीन साफ झाली. मीराने आपल्या पैशाने स्कूलची मरम्मत केली होती आणि शहरात जाऊन अधिकाऱ्यांना परत भेटून मोठ्या मुश्किलने स्कूलची मान्यता तिने मिळवली. हळूहळू ते खंडर परत शाळेमध्ये परिवर्तित झाले. काही दिवसानंतर मीराची मेहनत रंगातमध्ये बदलून गेली. गावातले गरीब मुलं कसं तरी होऊन शाळेत यायला लागले. मीरा पूर्ण मनाने त्यांना शिकवायला लागली. तिच्या आवाजामध्ये आपलंपण होतं आणि डोळ्यामध्ये भविष्याचं स्वप्न. दिवस असेच चालले होते. शाळा परत मुलांच्या आवाजाने भरायला लागली. एके दिवशी मीरा मुलांना शिकवत होती. तेवढ्यातच तिथे गावाचा दबंग चौधरी येतो. मीरा, काही दिवसासाठी मी खूप जरुरी कामासाठी शहरात गेलो होतो. वापस येऊन बघितलं तर गावाचा नक्षाच बदललाय. हा चौधरी साहेब, शाळा खंडर झाली होती. मी खूप प्रयत्नांनी गावातल्या मदत घेऊन आणि आपले पैसे लावून शाळेची मरम्मत केली आहे आणि काही अधिकाऱ्यांच्या मदतीने मान्यताही मिळवली. आता आपल्या गावातलीही मुलं शिक्षित होतील. मीराचं बोलणं ऐकून चौधरीचा चेहरा एकदम लाल झाला. तुझी ही मूर्खपणा बंद कर. 4 पुस्तकं काय वाचली, स्वतःला ऑफिसर समजते? अरे, तुला बहुतेक माहिती नाहीये की या शाळेला खंडर बनवण्यामध्ये माझाच हात होता. माझी इच्छा नाहीये की या गावातले मुलं अभ्यास करणार आहेत, कारण ते जितके शिकतील तेवढेच ते मला प्रश्न विचारतील. आणि गरजेचं नाहीये की सगळे मुलं शिकून ऑफिसर बनावे. आणि जर सगळेच मुलं ऑफिसर बनले तर शेतात काम कोण करेल? मजदुरी कोण करेल? एवढं ऐकून मीरा स्तब्ध होऊन जाते. तेवढ्यातच तिथे मास्टर दीनानाथ येतात. वर्षांपूर्वी या शाळेला मीच चालवत होतो चौधरी साहेब. तुम्ही त्यावेळेस या शाळेला बंद केलं. मीराने खूप मेहनत करून याला परत चालू केलंय. आता याला बंद नका करू. चौधरी अजूनच रागात येतात. त्याच वेळी तू तीच चूक केली होती. ही शाळा माझ्या जमिनीवर आहे. मीराने पण तीच चूक केली. याला परत एकदा बनवलं आहे. या शाळेचा मालक मी आहे आणि इथं ही शाळा नाही चालणार. एवढं बोलून चौधरीने शाळेतल्या मुलांना अपमानित करून बाहेर काढून टाकलं. सगळी मुलं निराश होऊन आपापल्या घरी जायला निघाले. चौधरीने शाळेच्या बाहेर ताळा लावला आणि तिथून निघून गेले. मीरा रागात आणि लाचारीमध्ये शाळेच्या बाहेर लागलेल्या पिंपळाच्या झाडाच्या खाली बसली. ते झाड तो वर्षापासून गावाला बघत होता. तो आज परत एकदा तुटलेल्या स्वप्नाचा साक्षी बनला होता. म्हाताऱ्या मास्टर दीनानाथच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागलेत. माझा विचार होता की चौधरीचं मन बदललं असं आहे, पण त्याचे विचार आज पण तेच 20 वर्षापूर्वीचेच घाणेरडे विचार आहेत.
ह्या गावाला तो कधीच सुशिक्षित नाही होऊ देणार. एवढं बोलून मास्टर दीनानाथ रडत तिथून निघून जातात. मीरा खूप वेळपर्यंत त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसून राहिली. काही वेळानंतर ती चुपचाप उठते आणि आपल्या घराकडे निघून जाते. दुसऱ्या सकाळी मीरा चौधरीच्या हवेलीत जाते. मीराने चौधरीला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण चौधरीने तिला अपमानित करून आपल्या हवेलीच्या बाहेर काढून टाकलं. मीराच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. काही न बोलता मीरा तिथून आपल्या घराकडे निघून जाते. तर काय माझ्या गावातली मुलं कधीच शिक्षित नाही होऊ शकणार? आता मला समजलं, माझ्या आईवडिलांनी मला शिक्षणासाठी शहरात का पाठवलं. मीरा खूप वेळपर्यंत ह्याच विचार करत होती. विचार करता करता तिचे डोळे भारी झाले आणि ती मोठ्या झोपेत निघून गेली. काही वेळानंतर मीराचे डोळे एका जंगलात उघडतात. मीराने बघितलं, त्या घनदाट वृक्षामध्ये एक रोशनी बाहेर पडत येत होती. त्या रोशनीमध्ये एक आवाज येते. दुसऱ्या क्षणातच मीराचे डोळे उघडतात. मीरा चकित होते आणि बसते. खूपच विचित्र स्वप्न होतं. असं वाटत होतं की जसं मी खरंच जंगलामध्ये आहे. मीराला नाही माहिती काय झालं होतं. ती आपल्या घराच्या बाहेर निघते आणि सरळ आपल्या गावाच्या लांब जंगलाच्या आतमध्ये निघून जाते. तेवढ्यातच मीराची नजर एक खूप घनदाट वृक्षावरती जाते. हे तर तेच वृक्ष आहे जे माझ्या स्वप्नात आलं होतं. मीराने बघितलं की त्या वृक्षाच्या आतमधून एक मोठीशी रोशनी बाहेर येत होती. घाबरत घाबरत मीरा त्या रोशनीकडे जाते आणि त्या रोशनीच्या आतमध्ये निघून जाते. अचानक तिने स्वतःला त्या झाडाने बनलेल्या वृक्षांच्या एक अनोख्या संसारमध्ये बघितलं. तिथे एक शाळा होती, पण जमिनीवर नाही, पण एक झाडाच्या मोठ्या शाखावरती. शाखांची भिंत पानाने बनलेली होती आणि छत फुलांनी बनलेले होतं आणि ब्लॅकबोर्ड चमकत्या दगडाने बनलं होतं. तेवढ्यातच मीराच्या समोर एक सुंदर स्त्री येते. कोण आहेस तू आणि हे सर्व काय आहे? समजून घे, मी या शाळेची गुरुमा आहे आणि या झाडावर बनलेली शाळा माझीच आहे. एक जादुई शाळा. तू आपल्या गावातल्या मुलांना इथे आणून शिकवू शकतेस. मी कोण आहे ह्याचं रहस्य तुला काही वेळानंतर माहिती पडेल. मीराला खूप जास्त आनंद होतो. मीरा शाळेच्या बाहेर येते आणि गाव पोचल्यानंतर सगळं काही मास्टर दीनानाथला सांगितलं. ही तर खूपच विचित्र गोष्ट आहे, पण जे पण काही असेल आपल्याला याच्या रहस्यापर्यंत नाही जायचंय. सगळ्यात आधी हे महत्वाचं आहे की या गावातल्या मुलांचं सुशिक्षित होणं, ज्याची चौधरीची बिलकुल इच्छा नाहीये. मीरा खूप खुश होते. दुसऱ्या सकाळी मास्टर दीनानाथ आणि मीरा पूर्ण गावातल्या मुलांना तयार करून त्या जादुई झाडाच्या शाळेमध्ये घेऊन जातात. मीरा त्या दिवशीपासून मुलांना शिकवायला लागली आणि गुरुमाही त्या मुलांना बरोबर शिकवायला लागली. वेळ असाच निघत चालला होता. एके दिवशी चौधरीने बघितलं की गावातली मुलं कुठे दिसत नाही. तो पूर्णपणे चकित होतो. समजतच नाहीये मला, हे मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत गायब कुठे होतात? शाळा तर मी बंद केली आहे. मला पत्ता लावावा लागेल. दुसऱ्या सकाळी चौधरी सकाळी लवकर उठतो आणि गावावरती नजर ठेवायला लागतो. त्याने बघितलं, मीरा आणि मास्टर दीनानाथ मुलांना तयार करून जंगलच्या कडे निघून जातात. अरे, हे मुलं शाळेची दप्तरं घेऊन जंगलाच्या वाटेला कुठं चाललेत? काय या शहरातून आलेल्या ह्या मीराने जंगलात पाठशाळा तर नाही चालू केली? चौधरी लपूनच त्यांचा पाठला करत होता. काही वेळानंतर त्याने बघितलं की एक सफेद घने वृक्षाच्या बाजूला सगळे थांबतात आणि त्या वृक्षाच्या मधून एक रोशनी बाहेर येत होती. मीरा, मास्टर दीनानाथ आणि सर्व मुलं हळूहळू त्या रोशनीच्या आतमध्ये गेलीत. दुसऱ्या क्षणातच चौधरीच्या डोळ्यासमोर ते सगळे गायब होतात. चौधरीही त्यांच्या मागे लगेच जातो. चौधरीने स्वतःला एक अद्भुत शाळेत बघितलं. त्याने बघितलं की ह्या झाडाच्या वरती बनलेलं एक जादुई शाळा आहे, ज्याचा दरवाजा त्या झाडाच्या कडेने बनलेल्या रोशनीने जातो. चौधरी हैराणीने चारीकडे बघायला लागला. आता तर मला यांना धडा शिकवावाच लागेल.
एवढं बोलून तो चौधरी त्या जादुई वृक्षाच्या बाहेर येतो. सगळ्यात त्रासाचं जड हेच झाड आहे. मी कुठल्याही हालतमध्ये या मुलांना सुशिक्षित नाही होऊ देणार. मी या झाडाला जाळून टाकेल. नाही राहील बास, ना राहील बासुरी. एवढं बोलून चौधरीने त्या जादुई वृक्षाच्या आतमध्ये आग लावली. दुसऱ्या क्षणातच त्या झाडाला आग लागली. आगाची लपटी फैलायला लागली. बघता बघता शाळेच्या आतमध्ये पोहोचली. जसंच शाळेला आग लागली, मुलं घाबरलीत. मीरा आणि मास्टर दीनानाथ ही घाबरलीत. हे काय, शाळेत आग कशी लागली? तेवढ्यातच गुरुमा धावतच तिथे येते. घाबरू नका, ही आग या शाळेचं काही नाही करू शकत. दुसऱ्या क्षणातच ती आग स्वतःहून शांत झाली. गुरुमाने मुलांना, मास्टर दीनानाथ आणि मीराला आपल्यासोबत यायला इशारा केला. ते सर्वजण शाळेच्या बाहेर येतात. बाहेर रागामध्ये चौधरी उभा होता. तुझी हिम्मत कशी झाली या जादुई शाळेला आग लावायची? सगळ्यात आधी तू हे सांग, तू आहे कोण? आणि तुझी हिम्मत कशी झाली माझ्या गावातल्या मुलांना शिक्षित करायची? माझी इच्छा आहे की ती नेहमी गुलाम बनून राहील, अनपड राहतील आणि गवार राहतील. एवढा ऐकताच गुरुमाईचा क्रोध खूप वाढला. वर्षापूर्वी तुझ्या पूर्वजांचेही हेच विचार होते. मी गावातल्या मुलांना शिक्षित होण्यासाठी ही शाळा उघडली, पण तुझ्या पूर्वजांना अजिबात नाही आवडलं. ते मला मारत या वृक्षाच्या पर्यंत घेऊन आले आणि इथेच मला मारलं. गुरुमाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मेल्यानंतर माझी आत्मा इथेच भटकत राहिली, पण देवाने मला शक्ती दिली. माझ्या आत्माने या वृक्षावरतीच आपल्या जादुई शक्तीने एक शाळा बनवली. आणि जेव्हा मी बघितलं की तू मीरालाही आणि शिक्षित करण्यापासून थांबवलं, तेव्हा मी तिच्या स्वप्नात येऊन मीराला इथे बोलवलं. जे काम तुझ्या पूर्वजांनी केलं होतं ते काम तू आता नाही करू शकणार. एवढं बोलताच गुरुमाच्या डोळ्यातनं रंगबिरंगी किरणे बाहेर आलीत. ती किरणे सरळ चौधरीच्या शरीरावर गेली. काही वेळातच चौधरी पूर्णपणे झाडामध्ये परिवर्तित झाला. मला वाचवा, मला वाचवा! नाही, ज्या मुलांना शिक्षित होण्यापासून थांबवेल तो अन्याय करतो, आणि अन्याय करण्याला हीच शिक्षा असते. सगळीकडे शांतता झाली, पण आता गुरुमाईच्या डोळ्यातनं क्रोध नाही, पण अश्रू वाहत होते. आता माझ्या मुक्तीचा वेळ झाला आहे, पण आता ही शाळा अशीच राहणार. तू असंच मुलांना शिक्षित करत राहा. एवढं बोलून गुरुमा रंगबेरंगी किरणांमध्ये बदलून जाते आणि हळूहळू तिथून गायब झाली. मीरा, मास्टर दीनानाथ आणि गावातली सर्व मुलं त्याच झाडाच्या वरती बनलेल्या शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षा द्यायला लागले. आता ते झाड पूर्ण गावाचं भविष्य बनलं होतं.